नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. बातमी आहे, आता नाही तर कधीच नाही. EPS 95 पेन्शनधारकांसाठी मोठं आवाहन. मित्रांनो, नेमकं काय या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. मित्रांनो, लाखो EPS 95 पेन्शनधारकांच्या मनात एकच प्रश्न आहे. आयुष्यभर नोकरी करूनही आज केवळ 1000 रुपयांच्या आसपासची पेन्शन घेऊन सन्मानाने जगायचे कसे? याच पार्श्वभूमीवर सरकारकडून काही नवीन हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पेन्शनधारकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, आजपर्यंत किमान पेन्शन वाढीबाबत कोणताही अंतिम अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. पण विविध पेन्शनधारक संघटना, निवृत्त कर्मचारी आणि लाखो लाभार्थी सातत्याने सरकारकडे किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत. मित्रांनो, इतिहास साक्षी आहे की जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हाच मोठे निर्णय घ्यावे लागतात. जर EPS 95 पेन्शनधारक आजही शांत बसले तर त्यांच्या मागण्या पुन्हा अनेक वर्ष प्रलंबित राहू शकतात. म्हणून आता प्रत्येक पेन्शनधारकाने जागरूक राहणे गरजेचे आहे. आपल्या संघटनांशी संपर्क ठेवा, अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि आपल्या न्याय्य हक्कासाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने आवाज बुलंद करा. लक्षात ठेवा, हक्क कोणी भेट म्हणून देत नाही, संघटित ताकदीने तो मिळवावा लागतो. सरकारकडून किमान पेन्शन, महागाई भत्ता किंवा EPS 95 संदर्भातील कोणताही अधिकृत आदेश अथवा अधिसूचना जाहीर होताच त्याची सर्वात जलद आणि अचूक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. जर तुम्ही EPS 95 पेन्शनधारक असाल तर हा व्हिडिओ प्रत्येक पेन्शनधारकापर्यंत पोहोचवा, कारण योग्य माहिती आणि एकजूट हीच आपल्या हक्काची सर्वात मोठी ताकद आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह EPS 95 अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.